नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। येथे पाहू शकता करोडो मोबाईल युजर्सना सरकारचा इशारा, चुकूनही या नंबरवरून येणारे कॉल रिसीव करू नका। आता सायबर क्राईमचं प्रमाण एवढं वाढलंय की तुम्हाला एक अननोन कॉल येतो, तुम्ही तो रिसीव करता आणि काही सेकंड मध्येच तुमचं संपूर्ण अकाउंट खाली होतं। याकरिता आता सरकारनंच आपल्याला सावध राहण्याचा इशारा दिलाय। तो काय आहे, कोणते कॉल रिसीव करायचे नाहीत आणि कोणते कॉल तुम्हाला ब्लॉक करायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा। यापूर्वी देखील मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये मी तुम्हाला 2 नंबर दिले होते। ते नंबर कोणते होते ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। येथे पाहू शकता, या नंबरवरून कॉल आल्यावर उचलू नका। तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रमांक +697 किंवा +698 वरून देखील कॉल येत असल्यास तुम्ही अशा कॉलकडे दुर्लक्ष केले पाहिजे। असे कॉल ऑनलाईन स्कॅम किंवा मार्केटिंग साठी केले जातात। तुम्ही हे नंबर ब्लॉक करू शकता आणि जर तुम्ही चुकून फोन उचलला असला तरीही तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा। आता काय होतं, आपण बहुतेक लोक आता ब्लूटूथ वापरतो, त्यामुळे फोन आपल्या खिशात किंवा स्त्रियांच्या पर्समध्ये असतो। अशा वेळेला आपण नंबर न पाहता फोन रिसीव करतो। असा कॉल तुम्ही रिसीव केला तर तुमची वैयक्तिक कोणतीही माहिती किंवा तुमचा OTP कधीही शेअर करू नका। आता सध्या आपल्याला कोणते अजून नंबर दिले ते देखील आपण पुढे पाहूयात। येथे पाहू शकता, नवी दिल्ली। अलीकडच्या काळात स्मार्टफोनच्या जगात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। स्कॅमर लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन पद्धती अवलंबत आहेत। सरकार आणि दूरसंचार कंपन्या सायबर फसवणूक आणि ऑनलाईन घोटाळ्यापासून लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान 120 कोटी मोबाईल युजर्ससाठी सरकारकडून मोठा इशारा देण्यात आला आहे। सरकारने मोबाईल युजर्सना विशिष्ट प्रकारच्या नंबरवर येणाऱ्या कॉलबाबत सावध राहण्यास सांगितले आहे। केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून DOT हा इशारा देण्यात आला आहे। DOT म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन। दूरसंचार विभागाने मोबाईल युजर्सना आंतरराष्ट्रीय कॉलबाबत सावध राहण्यास सांगितले आहे। आता याबाबतचे निवेदनही सरकारने मंगळवारी जारी केले। आता हे नंबर कोणते आहेत ते देखील आपण पाहूयात। येथे पाहू शकता, दूरसंचार विभागाने यापूर्वी दिला होता इशारा। याआधी दूरसंचार विभागाने करोडो मोबाईल युजर्सना आंतरराष्ट्रीय नंबरवरून येणाऱ्या कॉल बाबत इशारा दिला आहे। काही दिवसापूर्वीच एक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत +77 +89 +85 +86 +87 +84 या सर्व नंबरवरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलबाबत सावध राहण्यास सांगितले जाते। युजर्सना इशारा देताना सांगण्यात आले की दूरसंचार विभाग किंवा ट्रायकडून कोणत्याही मोबाईल युजर्सना कॉल केले जात नाहीत, त्यामुळे जर कोणी असे दावे केले तर ते बनावट कॉल आहेत। तर येथे पाहिल्याप्रमाणे +77 87 84 अशा कोणत्याही नंबरवरून तुम्हाला कॉल आला तर तुम्ही तो रिसीव करू नका आणि समजा रिसीव केलात तर तुमची कोणतीही माहिती त्यांच्याबरोबर शेअर करू नका। प्रामुख्याने तुमचा OTP कधीही शेअर करायचा नाहीये। चला तर जाता पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच एक लाईक मात्र अवश्य करा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।